आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 1828वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. घेहीन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. आनंदे निर्भरा शोभलते ठाये, सुख दुःख नाये चाडा आम्हा. अनेक सायास न करी न धरी आस, होईल उदास सर्व भावे. मोक्षाम्हा घरी कामारिते दासी, होय सांगू ऐशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मेल्यानंतर त्याला खरंच परत जन्म मिळतो का, मनुष्याचाच जन्म मिळतो का, असा प्रश्न प्रत्येक मनुष्याला पडलेला आहे. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी तो मनुष्य त्याचा जन्मभर तो प्रयत्न करीत राहतो. यूट्यूबला याच्याबद्दल अनेक लोक व्हिडिओ टाकत राहतात आणि आपण ते मन लावून आपल्या जीवनामध्ये व्हिडिओ ऐकत असतो. पुनर्जन्म खरा आहे का, माणूस मेल्यानंतर कुठं जातो, आत्म्याची गती काय, हे प्रश्न प्रत्येकाला अध्यात्मामध्ये पडलेले आहेत. संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. अनेक जणांनी याच्याबद्दल उत्तर मांडलेलं आहे. महाराजांनी स्पष्ट याच्याबद्दल या अभंगामध्ये उत्तरच दिलेलं आहे. कारण महाराज सांगतात, घेहीन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया. कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये प्रतिज्ञाच करतात जन्माला येण्याची. आता मनुष्य जन्माला येण्याची आपल्या जीवनामध्ये प्रतिज्ञा महाराज करतात. आता ते संत आहेत म्हणून करतात. आपल्याला सुद्धा प्रतिज्ञा करता येते का, परत मनुष्याचा जन्म आपल्याला घेता येतो का? तर आपल्यालाही तेवढाच अधिकार आहे. जेवढा महाराजाला अधिकार आहे तेवढाच इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तेवढाच अधिकार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? फक्त ही वासना. कारण वासनेमुळं आपल्या जीवनामध्ये जन्माला येवं लागतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जानने हरपले, नेनन ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणे, एका जनार्दनी हरी बोला. कारण संताची वासना शिल्लक राहिलेली नसते. ते हरिरूप झालेले असतात. त्यांचं मन हरिरूप झालेलं असतं. ते हरिरूपामध्ये ते एक रूप झालेले असतात. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जन्माला यायचं, कोणत्या घरामध्ये यायचं, कोणत्या आईवडिलाच्या पोटी जन्माला यायचं, कोणत्या गावामध्ये जन्माला यायचं, पूर्ण अधिकार त्यांच्या हातामध्ये असतो. कधी देह ठेवायचा तो सुद्धा अधिकार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त करून घेतलेला असतो. कशामुळं? त्यांनी वासना शिल्लक ठेवलेली नसते. जन्मभर त्या भगवंताची भक्ती केलेली असते, भगवंताचं चिंतन केलेलं असतं, भगवंताचं ध्यान केलेलं असतं. आणि त्या भगवंताच्या भक्तीने, भगवंताच्या ध्यानाने, कारण पुनर्जन्माची ही जी कथा आहे, प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये वाटतं की आपल्याला परत मनुष्य जन्म मिळतो किंवा नाही, हे आपल्या हातामध्ये आहे. तुम्हाला परत मनुष्याचा जन्म घ्यायचा आहे, कोण्या कुळामध्ये यायचं आहे, किती याच्यापेक्षा किती धन वैभव तुमच्या जीवनामध्ये कमवायचं आहे, हे तुम्हालाही अधिकार दिलेला आहे. पण त्याचा अधिकाराचा उपयोग तुम्ही केलेला पाहिजे. कारण वासना तुम्ही जन्मभर जी मनामध्ये इच्छा करता, कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की मरते समयीची वासना. कारण भगवंत तुमच्या जन्मभर ज्याचा तुम्ही अभ्यास कराल तीच वासना मरते समयी राहते. म्हणून काही महाराज त्यांच्या जीवनामध्ये सांगतात की जन्मभर पाप केलं, मरते समयी त्यानं हरी म्हणला किंवा त्यानं नारायण म्हणला, म्हणून तो नारायणाच्या
कारण त्याला प्राप्ती झाली, असं होत नाही. जन्मभर जर पाप केला असेल तर मुखाला शेवटी मरते समयी नारायण हे नाव येत नाही. जन्मभर साधना करावी लागते, त्यावेळेस ते फळ तुमच्या जीवनामध्ये येतं. जन्मभर तुम्ही ज्याची मागणी करता तीच इच्छा, कारण पुढल्या जन्मामध्ये भोगण्यासाठी तुम्ही या मृत्यू लोकामध्ये येता. याच्याबद्दल मी सत्य उदाहरण सांगतो. याच्याबद्दल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नीट लक्षपूर्वक ऐका. कारण ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके, राहणार बोटा, तालुका अहमदनगर. कारण त्यांचं एक हॉटेल होतं आणि हॉटेल असताना त्यांचं 1969ला लग्न झालेलं आहे. त्यांना 2 मुले आणि 2 मुली झालेली आहेत आणि त्यांचा सुंदर असा संसार चालू होता. हॉटेल करीत करीत त्यांच्या गळ्यामध्ये माळसुद्धा नाही, पण ते संसारिक आहेत. आणि संसार करीत असताना 50 वर्षानंतर 51 वर्षानंतर म्हणजे 2020 रोजी त्यांची पत्नी काही आजारानं तिचं निधन झालेलं आहे. निधन झाल्यानंतर पुन्हा आता हे बाबा रामचंद्र शेळके हे एकटेच पडलेले आहेत. आणि मग काय झालं, 2 वर्षानंतर म्हणजे 4/3/2022 रोजी पहाटे 4 वाजता, कारण त्यांच्या पत्नीचा पुनर्जन्म झालेला आहे. कारण कुठं झाला त्यांचा पुनर्जन्म? निपाणी शहरामध्ये गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आता ते निपाणी शहर कुठं आहे? कोल्हापूरपासून 32 किलोमीटरवर असणार हे निपाणी शहर. त्या गांधी हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचा जन्म झाला, म्हणजे यांच्या पत्नीचा जन्म झाला. आणि त्या पत्नीने या नवऱ्याला स्वप्नामध्ये सांगितलं, मी या गांधी हॉस्पिटलमध्ये 4 वाजता जन्माला आलेले आहे, तर माझी एक इच्छा आहे की तुम्ही एक वेळेस मला येऊन दर्शन द्यावं. मला माझ्या डोळ्याने तुम्हाला पाहायचं आहे, तुम्ही मला प्रत्यक्ष डोळ्याने मला पहा, अशी त्या पत्नीनं विनंती केली या नवऱ्याला. विनंती केल्यानंतर ह्याने सर्व हकीकत मुलाला सांगितलेली आहे. 2 मुलं त्यांना. मुलं म्हणले, असं कुठं होत असते का बाबा? कुठं मेल्यानंतर माणूस परत जन्माला येतो का? बरं जरी आला तर ती माणसं तुम्हाला ओळखीतील का? बरं तुमची पत्नी तुम्हाला ओळखीतील का? असं करीत करीत 15 दिवस गेले. ते मुलं काही मानायला तयार नाहीत. आता हे कुठं गाव आहे त्यांना माहीत नाही. आता ते म्हणजे तिचा जो जन्म झाला आहे बाबा, गांधी हॉस्पिटल सांगितलं कोल्हापूरपासून 32 किलोमीटर आहे, पण कसं जावं लागतं, काय करावं लागतं हे त्या आजोबाला त्यांच्या जीवनामध्ये काही कळायला तयार नाही. मग त्यांच्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी 2 धनगर समाजाची माणसं आलेली आहेत. आणि ते धनगर समाजाच्या माणसाने कारण त्या गावाचा उल्लेख केलेला आहे. उल्लेख केला, त्याच गावाहून ते गेलेले आहेत. योगायोग पहा किती चांगला आहे. मग ते बाबा म्हणतात, बाबा कसं जावं लागतं त्या गावाला? मग त्यांनी सांगितलं कोल्हापूरपासून 32 किलोमीटर ते गाव आहे आणि निपाणी शहरामध्ये गांधी हॉस्पिटल आहे. त्यांनी सर्व सांगितल्यानंतर या बाबाने अजून परत मुलाला सांगितलं, पण मुलाचा विश्वास बसायला तयार नाही, मुलं ऐकायला तयार नाही. मग ह्याने चक्क काय केले, पैसे घेतले आणि पुण्याला 2 मुली आहेत, त्या 2 मुलीकडे आलेले आहेत. आणि 2 मुलीकडे आल्यानंतर मुलीलाही सर्व हकीकत सांगितली, पण मुलीचाही कारण वडिलाच्या शब्दावर विश्वास बसायला तयार नाही. मग जावयाला सांगितलं, जावाही ऐकायला तयार नाहीत. मग नातू होता, नाताला आजोबाची कळकळ आली. नातानं काय केला, बाहेर गेला आणि भाड्याची गाडी करूनच घेऊन आला. आजोबा चला आपण 2 जण जाऊ असं म्हटल्यानंतर आजोबा आनंदी झाले त्यांच्या जीवनामध्ये. मग आजोबा निघाले, नातू निघाल्यानंतर मग ती मुलगी निघाली, जावाई निघाली, अजून 2 माणसं त्यांच्यासोबत कारण निपाणी शहरामध्ये गांधी हॉस्पिटलमध्ये ते कोल्हापूरहून 32 किलोमीटर आहे, ते तिथून निघालेले आहेत अहमदनगरहून. आणि ते आलेले आहेत संध्याकाळचे 7-7:30 वाजता ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. त्या डॉक्टरला सांगितलं की बाबा 4 तारखेला, कारण पहाटे 4 वाजता एका मुलीचा जन्म झालेला आहे आणि ते आम्हाला कोणत्या गावचे आहे ते पाहायचं आहे. डॉक्टरला आश्चर्य वाटलं, ती पुनर्जन्म तिचा झालेला आहे. डॉक्टर बी आश्चर्यचकित झाला आणि त्या डॉक्टरनं लगेच ते सिस्टरला रजिस्टर मागून घेतलेला आहे. ते रजिस्टर काढलं तर
4 तारखेला पहाटे 4 वाजता एका मुलीचा जन्म झालेला आहे. त्या गावाचा उल्लेख नाही, पण त्या आईवडिलाचं नाव नमूद आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर तिथं असल्यामुळे पण तरी डॉक्टरने सांगितलं हा मोबाईल नंबर आहे. याने त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने तो मोबाईल नंबर उचलला, पण ते ओळख द्यायला त्याने सांगितले आम्ही पार अहमदनगरहून आलेलो आहोत, कारण आम्ही बोटा या शहरामधून आलेलो आहोत आणि ही माझी पत्नी आहे आणि तिचा पुनर्जन्म झालेला आहे. आम्हाला फक्त एक वेळेस भेटण्याची परमिशन द्या अशी विनंती करू लागले. कारण शेळके परिवार मात्र ते म्हणले नाही तुम्ही कोणीतरी चिटकी करणारे काहीतरी असताना आम्ही आमच्या मुलीला तुम्हाला भेटायची परमिशन देणार नाहीत. मग अशी विनंती कितीही करायला आता ते परमिशन नाही दिल्यानंतर त्यांच्या घरी जाता येत नाही. मग त्या जन्मलेल्या मुलीचीच आत्या कारण पुण्याला राहत होती, तीही 15 दिवस झालं होतं भेटायला आली लेकराला. मग ती फोन चालू होता, तिनं ऐकू लागलेली आहे की पुनर्जन्म आहे, आमची आई आहे. मुलगी म्हणाली आमची आहे, नवरा म्हणाला माझी पत्नी आहे. मग म्हणले येऊ द्या त्या माणसाला, काय फरक पडणार आहे, भेटायचे म्हणाले तर भेटू द्या. मग हे गाडी घेऊन त्या घरी गेलेले आहेत. घरी गेल्यानंतर मग तिथं आता हे जावाई, मुलगी, हा नवरा म्हणजे हा बाप तिचा, आणि त्यावेळेस ते लेकराला मग बाहेर आणलेलं आहे. आधी मुलीकडं त्या म्हणजे आईला दिलेलं आहे मांडीवर. मुलगी ज्यावेळेस आईला मांडीवर घेते तर मुलीकडं हे मुलगी थोडा वेळ बघते आणि नंतर थोडा वेळ बघितल्यानंतर मुलीच्याही डोळ्यावाटं अश्रूच्या धारा वाहतात. मग त्यावेळेस मग मुलीकडून ते नवऱ्याच्या मांडीवर ज्यावेळेस रामचंद्र, कारण ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके यांच्या मांडीवर ज्यावेळेस त्या पत्नीला देण्यात आलं त्यावेळेस त्या मुलीनं 20 मिनिट कारण डोळ्याची पापणीच टाकली नाही आणि सारखं एकटक आपल्या नवऱ्याकडे ती पाहू लागली. पाहत असताना तिच्या आईवडिलाला आश्चर्य वाटलं, त्यांना नवल वाटलं, त्यांना वाटलं की ही सत्य घटना आहे म्हणून ते घाबरलेही त्यांच्या जीवनामध्ये. म्हणले तसं काही घाबरू नका. मग ह्या नवऱ्याच्या डोळ्यावाटं घळघळ अश्रूच्या धारा येलेल्या आहेत. ते धाराचं पाणी त्या मुलीच्या अंगावर पडालेलं आहे. जाऊन त्या मुलीच्या आईने म्हणजे यांच्या पत्नी जन्मलेली त्या मुलीच्या आईने चटकन आपल्या लेकराच्या अंगावर पाणी पडायला असं घेतलं तिला आणि मग तेही कुटुंब रडू लागलेलं आहे, हेही कुटुंब रडू लागलेलं आहे. अशी सत्य घटना. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा पुनर्जन्म आहेच. म्हणून महाराज म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये परत मनुष्याचा जन्म घेता येतो, पण शेवटची वासना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून म्हणलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा वासना शिल्लक न राहिले पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याही कुळामध्ये, कोणत्याही घरामध्ये, कोणत्याही गावामध्ये तुम्हीही जन्म घेण्यास स्वतंत्र राहता. स्वतंत्र अधिकार तुम्हाला आहे, संताला आहे. तसं इथं प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याला तो अधिकार अबाधित आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. आता महाराज त्यांच्या जीवनामध्ये जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात. ठीक आहे, आता प्रतिज्ञा केल्यानंतर इथं जन्माला आल्यानंतर काय करायचं असं महाराजाला जर विचारलं तर महाराज सांगतात हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. महाराज म्हणतात मला इथे येऊन काही करायचं नाही. त्या भगवंताचं कीर्तन, भगवंताचं भजन, भगवंताचं ध्यान आणि भगवंताचं हे करीत असताना जे संत आहेत, संताच्या चरणाची पूजा करायची आहे. संताच्या चरणावर नतमस्तक ठेवायचं आहे. संत ज्या गावामध्ये आहेत, ज्या शहरामध्ये, ज्या घरामध्ये राहतात त्या नगरी पूर्ण पावन झालेली आहे. ती नगरी पूर्ण पवित्र आहे. त्या संताच्या नगरीमध्ये मला लोटांगण घालायचं आहे. त्या संताच्या नगरीला मला कारण प्रदक्षिणा घालायची आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आमा. संत हे नेहमी त्यांच्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये जगत असतात. ते कधीच भूत भविष्य काळामध्ये जगत नाहीत किंवा भूत भविष्य काळामध्ये काळाबद्दल त्यांच्या मनामध्ये कधीच विचार येत नाही. वर्तमान काळामध्ये सदैव ते भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं नाम ते घेत असतात. निर्भय, आता निर्भय हा जो शब्द महाराजांनी वापरलेला आहे, मरणच नाही. निर्भय म्हणजे जन्माला यायचं आणि ध्येय ठेवायचा त्यांच्या हातामध्ये आहे, आणि मरणच नाही हा त्यांना सिद्धांत माहीत आहे. मरण या ध्येयाला आहे. आत्म्याला मरण आहे का? अजिबात आत्म्याला मरण नाही. त्याची अनुभूती त्यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये घेतलेली आहे. कारण ध्येयसुद्धा किंवा कोणत्या कुळामध्ये जन्माला यायचं, कोणत्या घरामध्ये यायचं, कोणत्या आईवडिलाच्या पोटाला जन्माला यायचं, कोणत्या गावामध्ये जन्माला यायचं. बरं, इथं जन्माला आल्यानंतर ही 5 तत्वाचा ध्येयसुद्धा त्यांच्या अधीन काम करीत असतो. ध्येय अधीन काम करून मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा त्यांच्या अधीन काम करीत असतात. कारण ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काकेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे काम, क्रोध, मन हे सर्व विकार, ह्याची जी बुद्धी, ह्याची मुंडी त्यांच्या भगवंताच्या साधनेमुळे, भगवंताच्या नामचिंतनामुळे काखेमध्ये अशी दाबून धरलेली असते. एवढा अधिकार त्या संताचा असतो, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अनेक सायास न करी न धरी आस, होईल उदास सर्व भावे. महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये आता कोणताच सायास राहिलेला नाही, कोणता सायास करावं असं काहीच राहिलेलं नाही. त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच उपाय माझ्या जीवनामध्ये मला राहिलेला नाही. मी स्त्री, पुत्र, घरदार, धन याची सर्व इच्छा माझ्या मनामधली ती काढून टाकलेली आहे. त्याची थोडीसुद्धा संसारामधले विषय सुखाची थोडीसुद्धा इच्छा नाही. त्याविषयी माझं मन उदास झालेलं आहे, सर्व भावाने उदास झालेलं आहे. मी आता फक्त त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये आणि संताच्या सेवेमध्ये रममान झालेलो आहे, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मोक्षा माघरी कामारी ते दासी, होय सांगू ऐसी तुका मने. अत्यंत महत्त्वाचं शेवटचं चरण. कारण महाराजांनी कामारी ते दासी, महाराजांनी स्वतःचा अधिकार सांगितलेला आहे शेवटच्या चरणामध्ये. किती मोठा महाराजाचा अधिकार आहे. कामारी म्हणजे, कामारीचे अनेक अर्थ होतात. एक अर्थ होतो कामारी म्हणजे काम करणारी दासी. आता एका ह्यानं जर पाहिलं तर भगवंताचे, कारण निस्वार्थ, कारण निसीम, कारण भक्ती करणारे कोण आहेत तर संतच आहेत. म्हणून तसं दासीही म्हटलं. कारण कामारीचा अर्थ, कारण त्या निस्वार्थ सेवा भगवंताची केल्यामुळे त्यांना किती अधिकार आहे, त्यांच्या अधिकाराचं वर्णनच करता येत नाही. त्याच्याबद्दल एकनाथ महाराज म्हणतात, त्याची चालता निजपदी, बोधेशायाची निवारी मोदी, शांती पाय घड्या घाली आधी, करी पदोपदी लिंबलोन, शमदम आज्ञाधारे, हात जोडून उभेद्वारे, वृद्धी सिद्धी दासी घरी, विवेक कामारी घरीच सदा. किती महाराजाचा अधिकार मोठा आहे पहा. मोक्ष, शांती हे त्यांच्या घरी, त्यांच्या पायापाशी लोळण घेत असतात. काम, क्रोध त्यांच्या घरी हात जोडून उभे राहतात त्यांच्या दारामध्ये. वृद्धी, सिद्धी ही जी आपण निधी म्हणतो ना, हे सर्व दासी त्यांच्या घरी काम करीत असतात. विवेकरूपी कामारी,
कारण दासी त्यांच्या घरी सदैव आनंदाने नांदत असते. एवढा मोठा अधिकार संताचा असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संताला शरण जावं. संताला शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताची, आपल्या स्वस्वरूपाची ओळख होत नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.